टोमॅटोची झणझणीत अशी आपण चटणी बनवत आहोत। याला टोमॅटोची भाजी देखील म्हणतात। ज्यांनी याआधी खाल्ली नाही तर चटणी म्हटलं की एक नॉर्मली काय आहे तर वाटण केलेलं काहीतरी पदार्थ आहे असं वाटतं, पण हे तसलं काही नाही आहे। तर बनवायला एकदम सोपी आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे चवीलाही सगळ्यांना नक्कीच आवडेल। इथे बनवताना काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्याचबरोबर ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने आपण कशी बनवू शकतो हे देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे भाजीला काही नसेल आणि झटपट अशी भाजी बनवायची असेल आणि टोमॅटोही त्यावेळी स्वस्त असतील तर टोमॅटोच्या भाजीचे हे वेगवेगळे प्रकार नक्की करून पाहायला पाहिजेत। तर व्हिडिओला सुरुवात करूया, स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। भाजीसाठी टोमॅटो जे आहेत ना मी आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा, तर मीडियम साईजचे 2 कांदे मी इथे कापून घेतलेले आहे। तर ह्या भाजीसाठी कांदा जो आहे ना खूप बारीक असा कापायचा नाही, थोडासा मोठा मोठा कापायचा आहे। त्यानंतर इथे टोमॅटोच्या बाबतीत एक महत्त्वाची टिप आहे, ती म्हणजे टोमॅटो कट केल्याच्या नंतर हे टोमॅटोमध्ये असं पाणी निघतं। बरेचदा आपण काय करतो, आंबटपणा येईल म्हणून हे पाणी आपण ओतून काढतो, पण बिलकुल तसं करायचं नाही आहे। ह्या पाण्यामुळे भाजीची चव नक्की वाढते। त्यासाठी काही साहित्य आपण ॲड करणार आहोत, त्यामुळे खाताना देखील टोमॅटोचा जो काही आंबटपणा लागतो तो भाजीमध्ये अजिबात आपल्याला जाणवत नाही। फक्त कांदा आणि टोमॅटो वापरून आपण ही भाजी बनवू शकतो। याचा एक व्हिडिओ देखील आपण अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आजच्या ह्या भाजीमध्ये मी कांदा टोमॅटो बरोबर अजून 2 साहित्य वापरणार आहे, त्याच्यामुळे चव जी आहे ना भाजीची एक वेगळी आणि अजून छान लागते। तर इथे वापरणार आहोत आपण बटाटा आणि वाटाणा। अवेलेबल असेल तर फक्त बटाटा टाकू शकता किंवा वाटाणे टाकू शकता, किंवा नाही टाकलं तरी आपली कांदा टोमॅटो वापरून भाजी करू शकता। फक्त वाटाणा आणि बटाट्याचं प्रमाण जे आहे ना ते एकदम कमी घ्यायचं आहे। बटाटा स्वच्छ धुवून साल काढून या पद्धतीने कट करून घेतलेला आहे। त्यानंतर कढईमध्ये इथं 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये वाटाणा आणि बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे। फ्राय करून टाकलं म्हणजे भाजीला चव छान येते। हे टाकल्यावरून झाकण ठेवत आहे। बटाटा ओला आहे त्याच्यामुळे तेलाचे सगळे शिंतोडे उडतात, म्हणून 1 मिनिट असं हे झाकून वाफवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हलकंसं हे परतून घेऊया। वाटाण्याला फार वेळ लागत नाही, दोन्ही एकत्र टाकू शकता किंवा सेपरेट परतून घ्यायचं आहे। तर हलकंसं इथं बटाटा ट्रान्सपरंट दिसायला लागला की हे काढून घ्यायचं आहे। चव छान येतो आणि नंतर हे पटकन असे शिजले देखील जातात। तर हे आधी मी काढून घेतलेलं आहे। वाटाणा पटकन फ्राय होतो त्याच्यामुळे कढईमधला वाटाणा मी आधी काढला आणि बटाटे नंतर काढलेले आहेत। त्याच्यानंतर पुन्हा 1 चमचा तेल टाकलेलं आहे, फोडणीमध्ये टाकलेलं आहे, पाव चमचा मोहरी टाकलेली आहे, पाव चमचा जिरं टाकलेलं आहे। दोन्ही चांगलं तडतडलं की याच्यामध्ये 1 चमचा असा ठेचलेलं लसूण टाकणार आहे। तर लसूण देखील परतून घ्यायचं। हलकासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून टाकलेल्या आहे किंवा लांब तुकडे करून टाकू शकता। 7 ते 8 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि हे कापून ठेवलेला कांदा जो आहे ना तो आता ह्या फोडणीमध्ये टाकलेला आहे, परतून घ्यायचा आहे। तर कांद्याचा मऊपणा येतपर्यंत, हलकासा सोनेरी कलर येतपर्यंत आपण हा परतून घेतलेला आहे। इथं पाहू शकता कांद्यामध्ये मऊपणा आला की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद पावडर आणि 1.5 चमचा इथे लाल तिखट टाकलेलं आहे। आपल्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण ठेवायचं आहे। हिरवी मिरची देखील आहे त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकता। आता हे चांगलं परतून झालं की जे कापून ठेवलेले टोमॅटो आहेत ना ते टाकायचे आहे। पाण्याचं इथंच मी इथे टाकत आहे, पाणी वगैरे बिलकुल काढलेलं नाही आहे। आणि लगेचच याच्यामध्ये टाकत आहोत आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि टोमॅटोचा आंबटपणा कमी व्हावा आणि सगळी टेस्ट जी आहे ना बॅलन्स व्हावी म्हणून इथं टाकत आहे थोडासा गूळ। आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट हे असं शिजवून घेतलेलं आहे। 7 ते 8 मिनिटानंतर पाहू शकता टोमॅटो असे मऊ झालेले दिसत आहे आणि चांगलं असं पाणी देखील सुटलेलं आहे। आता त्यानंतर आपण जो बटाटा आणि वाटाणा फ्राय करून ठेवला होता ना तो आता याच्यामध्ये ॲड करायचा आहे। मिक्स करून घेऊया। तर हे आधी फ्राय करून घेण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये टोमॅटो जे आहे ना थोडंसं अशा फोडी ज्या आहे ना दिसायला हव्यात भाजीमध्ये, म्हणजे छान लागतात। एकदम गळेपर्यंत आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या नाहीत। आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट। 2 मिनिट आपण हे झाकून ठेवलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे आणि बटाटा वाटाणे तर सहज शिजले जातात, टोमॅटो देखील शिजलेले आहेत आणि सगळी भाजी मिक्स करून घेऊया। इथं भाजलेल्या शेंगदाण्यांचा जो कूट वापरलेला आहे तो थोडासा जाडसर वापरायचा आहे, एकदम बारीक पावडर असलेला वापरायचा नाही आहे। तर मिक्स करून झालेलं आहे। सगळ्यात शेवटी टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। मस्त या भाजीची चव आंबट गोड तिखट अशी येते। त्याचबरोबर वाटाणा आणि बटाटा वापरल्यामुळे एकदम छान अशी चव भाजीला लागते। मुलं देखील बटाटा आहे म्हटलं की शक्यतो भाज्या खातात, त्याच्यामुळे सगळ्यांना नक्कीच आवडेल। भाजीमध्ये वाटाणा बटाट्याचं प्रमाण जे आहे ना 1 बटाटा घेतला आणि त्यासाठी 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आणि वाटाण्याचं प्रमाण देखील खूप कमी आहे,
त्यामुळे काय होतं, भाजी खाताना आपल्याला टोमॅटोची रिअल टेस्ट खाताना भाजीमध्ये जाणवेल. ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावायला किंवा डब्यावर देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी झटपट होणारी रेसिपी आहे. घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.